मुजावर ट्रॅव्हल्सचा हा प्रवास बोरिवली टू कणकवली खूप चांगला झाला। चला तर मग मी तुम्हाला घेऊन जातो माझ्या घरी, माझ्या घरचा बाप्पा बघायला। ही आपली कणकवली। कणकवलीवरून मला माझ्या गावची बस तर भेटली नाही, मग मी देवगड गाडी पकडून कोळशी आलो। तर कोळशीवरून रिक्षा करून मी चाललो माझ्या घरी आयनलला। गावी आलो आणि माझं स्वागत या जोरदार पावसाने केलं। खूप चांगलं वाटलं हा गावचा पाऊस बघून। आणि ज्याची मी आणि तुम्ही वाट बघत होतो तो क्षण आला। मी आलो माझ्या घरी। हे बघा, हे आहे माझं घर गावचं। चला डायरेक्ट तुम्हाला गणरायाचं दर्शन घडवतो। बोला माझ्यासोबत, गणपती बाप्पा मोरया। नमस्कार सगळ्यांना, मी सिद्धेश प्रकाश देवी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या गावातून। कणकवली आयनल हे आपलं गाव। तर आत्ताच आलो आहे, तुम्ही तर बघितलाच माझा प्रवास। आणि आता चाललो आहे गौरी आव्हानाला। तर आम्ही आता चाललो आहे गौरी म्हणजे पूजायला ते विहिरीवर, जसं गेल्या वर्षी पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं होतं। आणि ही आपली वाडी, इनामदार वाडी। ऊन आहे, आलो तेव्हा पाऊस होता, चांगलं वाटतंय। आम्ही तुम्हाला आलो जागा करायला। इकडे आमचे मस्ती मजाक चालू आहे, बाकी काय ना। पुढच्या वर्षीपासून समजा काम कसा मारला ना, एकदाच मी येऊन दे। आणि इकडे भेटला मला टोन, बस अजून काय नाही। हे आमच्या समोरचं साठमानचं घर। आम्ही सर्व एकसाथ गौरी पूजनला जातो, म्हणून आमच्या इकडे थांबली होती। हो काय हवा सुटली आहे, वा वा, शांत एक नंबर। कसं वाटतंय गाव, कमेंट करून सांगा, नाहीतर एक लाईक तरी नक्कीच करा। पूर्ण आपली भातशेती, आपली म्हणजे आपल्या वाडीतल्या लोकांची। काय सांगशाल आपल्या गावाबद्दल? वाटतंय ना एक नंबर अशी जाणारी वाट। नारळाची झाडं, भातशेती। कोकण यासाठीच तर स्वर्ग बोलतात, अजून काय। हीच आमची श्रीमंती आहे। पूजा करायची, मग गौरीची, मग त्यांची मोठी बाहेर गेली, मोठी संगीता हो, दुसरी गीता मग
चला पूजन तर झालं, आता चालले हे सगळे घरी. जाताना ज्या बायका पूजतात त्यांच्या तोंडात पाणी असतं आणि ते घरी जाऊनच काढायचं असतं. घरी आल्यावर हे हळदीचं पाणीने तिचं स्वागत होतं. त्या हळदीच्या पाणी वरती पाय ठेवूनच आतमध्ये येतात. बरोबर. गावी आलं की अशी चौकशी तर होतेच आणि चांगलं सुद्धा वाटतंय. कधी आलास जेव्हा विचारतात एक आपलेपणा जाणवतो. हा मी सकाळी असंच आलो. मला आयनल गेली ना तर देवगड पकडून कोळशीत आलो आणि तिथून रिक्षाने आलो. किती वाजता आलास तू? मी 8:45 आलो कणकवली. 9:45 बरोबर. मी 9ला उतरलो तेव्हा आयनल गाडी लागली होती. गाडी नाही भेटली तुला? नाही तेच सांगतो ना, गेली ती जस्ट 5-10 मिनिटाचा फरक झाला. मी उतरलो 8:30. हा आमचा बस स्टॉप. इथेच आमची एसटी थांबते. वडाचं झाड वटपौर्णिमेला सगळ्या गावातल्या ज्या स्त्रीज आहेत बायका त्या इथेच येतात वटपौर्णिमा साजरी करायला. तिकडे आहे ते एक छोटंसं हॉस्पिटल आहे, पण आता कोण नसतं बहुधा. तर मस्त दुपारी बाया बिया पडलो आणि जे जेवलो आहे आम्ही जवळजवळ 3:30ला जेवलो, लेट झाला. तर जे जेवून जे झोपलो आहे ना थोडं बरं वाटलं, कारण खूप झोप येत होती. आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे 6 आणि जरा आहे आमचं गाव आमची वाडी. तर आता संध्याकाळी भजनं असतील, भजनाला तर जाऊच. आणि आमची संध्याकाळची वस्तीची गाडी आयनल, कणकवली आयनल गेली. वाजले आहेत 6:27, म्हणजे 6:30ला आली आहे आयनलमध्ये. सुट्टे मला वाटतं 5:30ला सुट्टे कणकवलीवरून. हा व्लॉग किती छोटा झालाय तेही काय माहीत नाही. जस्ट अपलोड करीन जेवढं मला आजच्या दिवसाचं शूट भेटेल आणि रात्रीचं भजन बस. उद्या आपला शूट होईल, आपली सगळे गावातली घरं आणि त्यांचे गणपती आणि गौरी आपण कव्हर करू. याचा स्वॅग बघा, पायावर पाय टाकून मस्त बसलाय. सेकंड हॅलो. ते आमचं पोलपट लाईटनी आईने मागितले. तुम्हीच आहेत का घरी? बाहेर की इथेच आपल्या इथे? कुठे बाहेर गेलाय? वाडीत हेच मातीचं घर उरलं. आता या मातीच्या घरात एक प्रेम जाणवून येतो. गावची ही आठवण जी हळूहळू संपत चालली आहे. आणि हे आपले बाप्पा सकाळी बघितलं गौरी पूजन, त्यानंतर आता एक बद्दा बघा. आणि हे सकाळी जे पूजन केलं गौरी पूजन, ते ही आपली मूर्ती बाप्पांची खूप सुंदर अशी. आमचा दळवींचा मोरया हे नाव मी रिसेंटलीच करून घेतलं आहे. कसं वाटलं एकदा नक्की सांगा.
जर तुम्हाला याची डिटेल्स पाहिजे असतील कुठून घेतलं तर मला कमेंट्स करा, मी त्याचा नंबर देईन नक्कीच. हे बघा आमच्या रात्रीचं घर कसं लाइटिंगमध्ये उजळून निघालंय, एकदम लिटअप. सर्व आमच्या या पप्पांची मेहनत. पप्पा दिसतोय. मोरया. हा आमचा कमलाकर दादा आहे, तोही आजच आलाय मुंबईवरून सकाळीच, म्हणजे मी जेव्हा आलो तेव्हाच. गणपती बाप्पा मोरया. मंगळवर्ती मोरया. त्या दरव्यांचा मोरया. मिलिंदने पण लावलाय. तर कमलाकर दादाला वाडीमधल्या गणपतींच्या पाया पडायचं होतं, तर मी देखील यांच्यासोबत आत्ताच आलो. हा बाप्पा आमच्या वाडीतले इनामदार यांचा आहे. यांचा हा 11 दिवसाचा गणपती आहे आणि ही यांच्या गौरी. 22-23 वर्षाचा असणार त्यावेळी विचार कर. तुझ्याच देईन ना मी. इनामदारांकडून आलो आम्ही दाजी साठम यांच्याकडे. हा साठमांचा गणपती जे आमच्या समोर घर आहे. हेच ते जुनं घर मी मगाशी जे बोललो. आता कमलाकर दादा सोबत आलोय. सदा कुबडे यांचं घर. जुनं घर कुठे बघायला भेटतं, मातीची घरं. आता तिकडून आलो हे प्रकाश भोगले जे आमच्या घराच्या एक्झॅक्ट समोरचं घर आहे. आणि सुंदर अशी मूर्ती यांची. आणि आजचं शेवटचं बाप्पाचं दर्शन हे मारुती तोरसकर यांचं बाप्पा. हे बघा हे जे आहेत ते. आणि यांच्याच घरी आलो भजनाला.